नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये एक ढगाळ परिस्थिती पाहायला मिळणार आहे। दुपारनंतर वातावरणामध्ये थोडा दमटपणाही दिसून येईल आणि आज नागपूर जिल्ह्यामध्ये भंडारा, गोंदिया, हिंगणघाट, वर्धा इथे काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा म्हणजे ओळीवाचा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत। मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये मान्सून येत्या 3 दिवसानंतर म्हणजे 15 आणि 16 तारखेला, ती तारीख तुम्हाला मागेच दिली आहे, आगमन करतोय। मान्सून आगमन करतोय याचा अर्थ तो त्या दिवसापासून पेरणी योग्य बरसेल असं नाहीये। त्यामध्ये दमदारपणा, हलकापणा, ज्यांनी धुरळ पेरण्या केल्यात त्यांना थोडासा दिलासा याच्यामध्ये मिळू शकतो। सर्व दूरची व्याप्ती नाहीये आणि हेच विश्लेषण मागच्या महिन्यापासून करतोय। 13 मेला सुद्धा तुम्हाला एक अंदाज दिला होता की पेरणीच्या तारखा त्यामध्ये जाहीर केल्यात, पण चालतंय। अनेक जणांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याबद्दल गैरसमज पसरवणं चालू केले, त्यांना ते यश येऊ। कारण असं आहे की एका वर्षामध्ये आपल्या फेसबुकला 2,31,000 फॉलोअर्स पूर्ण केलेत। काही लोकांना तेवढे 5 वर्ष लागले बनवायला, तो विश्वास दिलाय म्हणून तेवढे जमलंय। नाही तर शेतकरी जवळपास एक फॉलो करायला सुद्धा 10 वेळेस विचार करतोय आणि खरी कंडिशन ते ह्या आठवड्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे, ते बघूयात। आता रूपरेषा पहा वातावरणाची की आज 12 तारखेला महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये हळूहळू का होईना वातावरण ढगाळ परिस्थितीकडे वळत आहे आणि 15-16 जूनला महाराष्ट्रामध्ये मान्सून प्रभाव टाकतोय। एक गोष्ट लक्षात घ्या, व्हिडिओ अर्धवट पाहून निर्णय घेत जाऊ नका। महाराष्ट्रामध्ये हळूहळू वातावरण सक्रिय होते, 15-16ला ते आणखीन बळकट होत जाईल, पण पेरणीयोग्य पाऊस हा 20 तारखेपासून पुढे आहे। कारण तसं आहे, कारण की मान्सून सोबत ढगांची गर्दी ही 17-18लाच महाराष्ट्रामध्ये सावली आणि टेम्परेचर कमी करणारी आहे। त्यामध्ये सर्वदूर सारखा देखील शितोडे सातोडे सुरू होऊ शकतात 17-18ला, पण 20 तारीख का सांगतोय, कारण की आजकाल हे थोडे तिरके पाऊस पडलेले सुद्धा लोकांना घाई करायला होतात। त्यामुळे तुम्ही 20 पासून घाई केली तरी ती टेन्शन मध्ये येणार नाहीये किंवा नुकसानीमध्ये नसणार आहे। त्यानंतर परिस्थिती जी आहे ही प्रत्येक जिल्ह्यांना, प्रत्येक तालुक्यांना ही चांगल्या पद्धतीची व्याप्ती देणारी ही 20 जून पासून आहे। आज वाढदिवस असल्यामुळे अनेक जणांनी मोबाईल हँग होईपर्यंत शुभेच्छा दिल्यात। त्यांचे उपकार आणि त्यांचा विश्वास तडा जाऊ देणार नाहीये आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करायचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। आणि जे काही तुम्हाला वारंवार माध्यमातनं जे काही सांगतात, नाव न घेता टोमणे देतात, त्यांना एक विनंती आहे, दुष्काळ आहे ना, मग शेती साहित्य विकायची घाई सुद्धा नसायला पाहिजे। अंदाज आपले, मलाही माहिती आहे, मी 2 वर्षापासून शेतकरी मला सांगतायत की साहित्य विकेपर्यंत अंदाज देतात, परत 8-8 दिवस तोंड दाखवत नाहीये। मित्रांनो, मान्सूनची जी काही परिस्थिती आहे ही कमकुवत आहे, पण तितक्या पद्धतीने पेरण्या होऊन देणं, नंतर थोडीफार 8-8 दिवसाचे बकाड पण पडणं, हे महाराष्ट्राला नवीन नाहीये, ही दरवर्षी घडणाऱ्या कंडिशन आहे। मला एक विचारायचंय तुम्हाला तुमच्या माध्यमातून, गेल्या वर्षी मे महिन्यात विहिरीला पाणी येईपर्यंत पाऊस झालाय, तरी सुद्धा आपल्या पेरण्या 15-16 पर्यंत झाल्यात। यावर्षी 4-5 दिवस लेट झाल्या म्हणून काय बिघडलं? तर घाई करू नका। आणि जवळपास पेरणीच्या तारखा अजूनही कोणाला दिल्या नव्हत्या, तरी पेरणीची घाई महाराष्ट्रामध्ये सर्रास चालू आहे। आणि एक विनंती आहे की जो कोणी म्हणत असेल तुम्हाला की ह्या तारखा माझ्यात, 13 मे पासून जी काही फेसबुकला पोस्ट आहे, इन्स्टाला व्हिडिओ आहेत, युट्यूबला व्हिडिओ आहेत, आणि तुम्ही जे विचारताय 7 आणि 8-9 तारखेचा पाऊस कुठे गेलाय, ज्या बीड जिल्ह्याला, ज्या जालन्यातल्या ज्या तालुक्यांना ज्यांचं नाव घेतलंय त्या भागात तो पडला आहे आणि त्याच टक्केवारीनुसार पडला आहे। सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। त्याचबरोबर आता सुद्धा ह्या 12 जूनला, 13 जूनला, 14 जूनला जे काही स्थानिक वातावरण होणार आहे ते किरकोळ आहे, त्या तालुक्याची नावं घेत नाही, जे पडेल ते तुम्हाला लक्षात येईल। आज संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण हे उत्तरेकडील भागांना होणार आहे, जळगावला होणार आहे, नागपूरचं, हिंगणघाटचं, वर्ध्याचं, चंद्रपूरचं वातावरण हे मोठं असणार आहे आजच्या तारखेचं, ते वळेवाचा पाऊस असणार आहे। त्या तालुक्यांची नावं घेत नाही, किती पडेल हेही सांगत नाही, कारणही तसंच आहे। पण ह्या 3 दिवसामध्ये खूप चांगला बदल होणार आहे आणि येणाऱ्या 17-18 तारखेपासून दुप्पट बदल होऊन 20 तारखेपासून पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे। महाराष्ट्रातले सर्व जिल्हे त्याच्यामध्ये असणार आहे। तिथून पुढे सुद्धा
काही बागांना 2.5 फूट ओल जायला, काही ठिकाणी 2 फूट ओल जायला 1-2 दिवस सुद्धा मागे पुढे होऊ शकतात. पण घाबरून जाऊ नका, पेरण्यायोग्य वातावरण होणार आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पेरण्या 5-6 दिवस लेट आहेत. बाकी मोठा फरक नाही. आणि पुढे चालून सुद्धा परतीचा मान्सून सुद्धा आपल्या तळ्यांचे, धरणांचे, पाण्याचे प्रश्न मिटवणार आहेत. जी अल्निनोची कंडिशन सांगितली जाते बातम्यामध्ये, त्याच बातम्यामध्ये काल 30 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला होता. ते हवामान खातं आपल्या भारताचं आहे. आम्ही शेतीत काम करून, शेतामध्ये जी काही कष्ट करून, जे काही 4 पैसे जमा करून, जो काही ऑफिस उभारलंय, ज्यामध्ये लॅपटॉप सारख्या, कॅम्प्युटर सारख्या सिस्टम उभारून ज्या मॉडेलवरती अभ्यास करतोय, ते मॉडेल तुमच्या विचारात घेऊन तुम्हाला कशा पद्धतीचा अंदाज लागतो ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि दुसरीकडे महत्वाची गोष्ट की वारंवार आधार देऊन सुद्धा जर असा तुम्ही मन खच्चीकरण करत असाल तर एकदा पेरण्या झाल्या, पाऊस चांगला झाला की ह्या गोष्टीतून माघार घ्यायला सुद्धा एक विचार चालू आहे. आणि ह्यावेळेस जेव्हा माघार घेईल ना, त्यावेळेस व्हिडिओ टाकणार नाही की मी बंद करतोय म्हणून, पण त्यावेळेस तुम्हाला माझ्या व्हिडिओची जी काही ओढ लागलेली आहे ती तुम्हाला नक्कीच पुढील काळामध्ये समजून जाईल. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.